नमस्कार, मी शैला तुमचं खूप खूप स्वागत करते। आपण दिवाळीमध्ये जे पदार्थ बनवतो त्यामध्ये शंकरपाळी, चिवडा, लाडू, करंजी या पदार्थांशिवाय आपली दिवाळी ही पूर्ण होऊच शकत नाही। तर या पदार्थांमधील एक असा करंजी आपण आज बनवणार आहोत। तर करंजीमध्येही मावा करंजी, साधी करंजी आणि लेयर करंजी आपण आज बनवणार आहोत। चला आपण लेयर करंजी बनवायला सुरुवात करूया। आज आपण लेयर करंजी बनवणार आहोत। त्यासाठी 250 ग्रॅम मैदा घेतलेला आहे मी। मैदा आपण चाळून घेऊया। सहा चमचे रवा घेतलेला आहे मी, बारीक रवा आहे। पाव चमचा मीठ। इथे मी वनस्पती तूप म्हणजेच डालडा वापरणार आहे। आपल्याला याचं मोहन घालायचे। तर हे नॉर्मल टेम्परेचरचं आहे, रूम टेम्परेचरचं, ते घालणार आहोत आपण। तुम्हाला जर तूप घालायचं असेल तर तुम्ही तूपही घालू शकता किंवा तेल घालायचं असेल तर तेलही घालू शकता। तर 1 चमचा हा डालडा मी इथे घालणार आहे। हा थंडच रूम टेम्परेचरचा घालायचा। मिक्स करून घेऊया आधी। यामध्येच आपण 2 चमचे डालड्याचं कडकडीत मोहन घालणार आहोत। हे पहा, अगदी छान कडकडीत मी मोहन करून घेतलेलं आहे डालड्याचं। ते आपण यामध्ये घालूया। हे व्यवस्थित आधी चमच्याने मिक्स करून घ्यायचं। अगदी कडकडीत गरम आहे मोहन। हाताने पूर्ण पिठाला छान मोहन चोळून घ्यायचे। दोन्ही हाताने अगदी छान असं। हे पहा, थोडंसं मैदा आपण हातावर घेऊन जर असं त्याची मूठ वळली तर छान मूठ वळली जाते। हे पहा, त्यामुळे पीठ आपलं छान, मोहनही छान बसलेलं आहे। पीठ छान तयार झालेलं आहे। यामध्ये तुम्हाला जर दूध घालून मळायचं असेल तर तुम्ही दूध घालूनही मळू शकता, परंतु जास्त दिवस जर टिकवायचे असतील तर पाणी घालून मळूया। मी पाणी घालूनच मळणार आहे। थोडं थोडं पाणी घालून घट्ट मळून घ्यायचं। पीठ जर छान घट्ट मळलं गेलं तर करंजीला लेयर छान येतात। हे पहा, पीठ छान मळून तयार झालेलं आहे आपलं। आपण याचे 2 समान भाग करूया। एक भाग साईडला ठेवून एका भागाला आपण कलर टाकून पुन्हा मळून घेऊया। याचा कलर घेते, अगदी थोडासा घ्यायचा आहे, पाव चमचालाही कमी। हे पहा,
पहा पीठ आपलं छान मळून झालेलं आहे, पाहू शकता तुम्ही. आपण 1 तासासाठी रेस्ट करण्यासाठी ठेवूया. आपण अर्धा किलोच्या प्रमाणामध्ये सारण तयार करणार आहोत. त्यासाठी मी पॅन गरम करून घेते. पॅन गरम झाला की गॅसची फ्लेम लो करून हे मी 200 ग्रॅम सुक्क खोबरं घेतलेलं आहे किसून. हे आपण लो फ्लेमवरती भाजून घेऊया. आपल्याला पूर्ण लालसर नाही करायचं. एकसारखं हलवत राहून खोबरं आपण भाजून घेऊया. खोबरं जर भाजलं नाही तर खोबऱ्याला पटकन वास लागतो आणि त्यामुळे करंजी खराब होते. खोबरं जर भाजून घेतलं तर करंजीची लाईफ वाढते छान. बरेच दिवस टिकते करंजी, अगदी महिनाभर म्हटलं तरी करंजी छान टिकते. त्यामुळे खोबरं शक्यतो भाजून घ्यायचं. भाजलं गेले काढून घेऊया. याच पॅनमध्ये 2 चमचे खसखस पटकन लाल होते, त्यामुळे कंटिन्यू हलवत राहून खसखस भाजून घ्यायची छान. साधारण 1 मोठा चमचा तूप घालून आपण रवा भाजून घेऊया. $100 ग्रॅम रवा, तोही कमी गॅसवर भाजून घ्यायचा. ड्रायफ्रुट्स मी घेतलेले आहे. काजू, बदाम, पिस्ता आणि चारोळे 50 ग्रॅम घेतलेले आहेत मी. तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे घेऊ शकता. काजू, बदाम आणि पिस्ता मी स्लायसरने बारीक कट करून घेतलेले आहेत. हेही आपण मंद गॅसवरती करपू न देता भाजून घेतो. हे पाहू शकता तुम्ही, खोबरंही छान भाजलं गेले आपले. हे पूर्ण मिक्स करून घ्या. आपण हे पूर्ण थंड झालं की नंतर त्यामध्ये पिठी साखर मिक्स करणार आहोत. मिश्रण थंड झाल्यानंतर 1 चमचा विलायची पावडर, तीही मिक्स करून घेऊया. आणि पिठी साखर, गोड तुम्हाला ज्या प्रमाणात हवं त्या प्रमाणात तुम्ही गोड घेऊ शकता. मी हे 200 ग्रॅम पिठी साखर घेतलेली आहे. प्रथम मी पूर्ण नाही टाकणार. ही चाळून टाकूया आपण, म्हणजे जर काही गुठळ्या वगैरे असतील तर त्या मिक्स होताना त्रास देणार नाही. हेही मिक्स करून व्यवस्थित मिक्स करून झाल्यानंतर टेस्ट करून पाहू शकता तुम्ही. तुम्हाला जर गोड हवा असेल तर तुम्ही गोड घालू शकता. राहिलेली पिठी साखर देखील मी घालून घेते. आणि अशा पद्धतीने आपलं चविष्ट आणि गोड असं सारण तयार झालेलं आहे. लेअर करंजी बनवण्यासाठी आपण जो साठा तयार करून घेणार आहोत, त्या साठ्यासाठी मी 2 चमचे डालडा घेतली. हा मोठा चमचा आहे. तुम्ही तूपही घेऊ शकता.
2 चमचे डालड्याला आपण 3 चमचे कॉर्नफ्लॉवर घेणार आहे. तुम्ही तांदळाचं पीठ देखील घेऊ शकता. हे छान फेटून घ्यायचं आपण. हे छान फेटून घेतल्यामुळे कॉर्नफ्लॉवर आणि डालडा छान मिक्स होतो. त्यामुळे आपण जो पोळीला साठा लावणार आहे तो एकसारखा लागला जातो. त्यामुळे छान फेटून घ्यायचं. आपण जे करंजीच्या पारीसाठी जे पीठ तयार करून ठेवलं होतं 1 तास झालेला आहे. पाहू शकता तुम्ही पीठ छान भिजलं गेले. आपण यात रवा घातल्यामुळे ते छान आणखी कडक झालेले पीठ छान, म्हणजे आपल्याला ज्या प्रमाणात हवे त्याच प्रमाणात पीठ तयार झालेले. याचेही समान 2-2 भाग करून आपण असे 2 कलर मधले 2-2 असे समान भाग करून घेऊया. याचेही 2 समान भाग करून घेऊया. पातळ आपण पोळी लाटतो त्याप्रमाणे पातळ लाटून घ्यायचे. जेवढे शक्य आहे तेवढी पातळ लाटून घ्यायची. लाटताना पीठ वगैरे लावायची काही गरज नाही. अशा पद्धतीने आपण 4ही पोळ्या लाटून घेऊया. एक पोळी एकावर ठेवण्यासाठी आपण एक पोळी प्रथम खाली ठेवूया. त्याच्यावरून साधारण 1 चमचा साठा पूर्ण पोळीला एकसारखा लावून घ्यायचा. जास्त दाटही नाही. लावून झाल्यानंतर त्याच्यावरती कलरमध्ये ज्या कलरमध्ये तुम्ही केलेली असेल त्या कलरमधली आणि सर्वात शेवटी आपण चौथी पोळी ठेवून साठा लावून घेऊया. लावून झालेला आहे. शेवटची वरची जी पोळी आहे ती कडेने थोडीशी प्रेस करून 4ही पोळ्या आपण याचा 4ही पोळ्यांचा रोल करून घेणार आहोत. जेवढा शक्य होईल तेवढा टाईट रोल करून घ्यायचा.
ह्याच्या आपण लाट्या तयार करून घेऊया. तर हे पहा, अशा पद्धतीनं आपण ह्या लाट्या कट करून घेतलेल्या आहेत. तुम्ही लेयर्स पाहू शकता. आपण आता हे लाटून याची पारी तयार करून घेऊया करंजी करण्यासाठी. लेयर्स वाली साइड जी आहे ते पोळपाटावर ठेवून हाताच्या पंजा थोडंसं असं हाताच्या तळव्याने पुढच्या साईडला प्रेस करायचं, म्हणजे आपले लेयर्स छान येतात. थोडीशी मैदा लावून, गरज पडली तर मैदा लावायचा, थोडासा मैदा लावून की जेणेकरून खाली पोळपाटाला चिटकू नये म्हणून. लाटून घेऊया आपण हे. हे पहा, अशा पद्धतीने मी लाट्या लाटून घेतलेल्या आहेत, पाहू शकता. आपण सारण भरून आता करंजी तयार करून घेऊया. तुम्हाला ज्या पद्धतीने आवडतील त्या पद्धतीने सारण, म्हणजे 1 किंवा 1.5 चमचा सारण आपण भरून घेऊया. प्रथम थोडंसं पारीचा भाग या साईडला सोडून मध्ये बोटाने असं आपण सारण यावर ठेवून घेतलं की दुसरी बाजू पारीवर सारण ठेवलं की जर तुम्हाला गरज वाटत असेल तर थोडंसं कडेने पाणी लावून घेऊया, की जेणेकरून करंजी छान चिटकली जाईल. जो फिरकीचा चमचा आहे, या फिरकीने आपण थोडंसं साईडना कट करून करंजी एकसारखी करून घ्यायची. हे पहा, या पद्धतीने आपण पूर्ण पिठाच्या करंज्या करून घेऊया. हातावर घेऊनही असंही भरू शकतो. तुम्हाला जर हातावर घेऊन भरायला जमत नसेल तर तुम्ही खाली पोळपाटावर ठेवूनही भरू शकता, किंवा तुमच्याकडे जर करंजीचा साचा असेल तर त्या साच्यावरती पारी ठेवून सारण भरून तुम्ही तीही करंजी करू शकता. ती अगदी सोपी करायला. तर हे पहा, अशा पद्धतीने आपण करंजी तयार करून घेतलेल्या आहे. तळून घेण्यासाठी आपण कढईमध्ये तेल गरम करायला ठेवूया. कढई गरम झाली की गॅसची फ्लेम मीडियम ठेवायची. तेल छान तापलं गेलं. प्रथम आपण एक करंजी सोडून पाहूया.
हे पहा छान अशी गोल्डन ब्राऊन कलर झाले की आपण करंजी काढून घेऊया. तर तुम्ही